पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटकांनी खणखणीत संदेश दिलाय। हल्ल्यांना आम्ही घाबरत नसल्याचा संदेश पर्यटकांनी दिला। काश्मीरमधील वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणांवर पुन्हा एकदा गर्दी बघायला मिळते। श्रीनगरमधील पर्यटन स्थळांवर पर्यटक पुन्हा परतले आहेत। आम्ही नाशिकवरून आलेले आहे। आम्हाला इथे काय भीती नाही आहे। कोणाची याती काय कोणी केलेलं आहे काय माहिती नाही त्याचं। तर ज्यांनी पण केलंय कसं काय केलंय काय आम्हाला काय माहिती नाही, पण ही जागा जे आहे सेफ आहे। सुरक्षित वाटतं? हाँ, सुरक्षित है सर्व। इसके बारे में थोड़ा डर तो है लोगों के में, डर फैला है कि है ना ये ऐसे हुआ है तो कुछ लोगों को है ना इसका निगेटिव मैसेज गया है। बट है ना कश्मीर बहुत अच्छा शहर है, यहाँ के लोग भी बहुत अच्छे फ्रेंडली है, सब टॉकटिव है, कोई भी मदद के लिए खड़ा है। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाई सुरू केलेली आहे। काश्मीर खोऱ्यात 1,500हून अधिक लोकांना चौकशीकरता ताब्यात घेतलंय। या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून ताब्यात घेण्यात आलंय। यामध्ये ओव्हरग्राऊंड वर्कर्स, दहशतवादी आणि ज्यांच्या विरोधात आधीच FIR दाखल आहेत अशा किंवा ज्यांची नावं गुप्तचर यंत्रणेच्या वॉचलिस्टमध्ये आहेत अशा सगळ्यांचा समावेश आहे। हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या कारवाईद्वारे हल्ल्यामागील नेटवर्क आणि स्लीपर सेल्सचा शोध घेतला जाईल। हल्लेखोरांना कोणी आश्रय दिला होता, कोणी मदत केली होती, शस्त्र कोणी पुरवली, हे सगळंच शोधण्याकरता यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केलं गेलंय।